हॅलो हॅलो गुरुजी, रिंग मिरिंग लोंगा चिरिंग शाळा चालू झाल्यात का नाही? बाळूचे पप्पा, शाळा सुरू होऊन अवघ्या 2 दिवस झालेले आहेत. तुम्हाला पत्ता कसा नाही? अरे मला हाय हो पत्ता. ठेव का बाळूचे पप्पा, तुम्ही तसं नका करू. उद्यापासून बाळूला शाळेत वाट लावा. 1-2-3 दिवसानं येणार आहे शाळेत त्यानं बी. तसं राहत नाही बाळूचे पप्पा. आधीच तुमचा मुलगा ढ आहे, त्याच्यामध्ये असलं केल्यावर का गाजर उरणार आहे तुम्ही मला सांगा धडधकट. अरे गुरुजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यानं आल्याबरोबर सगळा अभ्यासक्रम कव्हर करून घेतय. म्हणजे आता आम्ही प्रॉपर येड झोय म्हणायचंय का तुम्हाला बाळूचे पप्पा? तसं राहत नाही. उग कुठल्या कुठं ढोंगणात बोट करायची सवय तुम्हाला लागली आहे. उठल्या उठल्याच बोट करावं लागते तेव्हा मजा येते. उग गपगुमान गाबराला शाळेत वाट लावा. तसं नाही गुरुजी, मी का म्हणला म्हणा की शाळा चालू होण्याच्या 4 दिवस आधी तुम्ही शाळेत जायला पाहिजे होतं. अरे बाप रे, कशा पायी? धोंड्याचा महिना होता. धोंडे खाऊन तुमचं डोसकं डिम पडले काय की तुम्हालाच अभ्यासक्रम कळत नाही आता. अरे धोंडे घाला धोंड्यात तिकडी उगा आगाव 12 भानगडी बोलत बसू नका बाळूचे पप्पा. उद्यापासून गाबराला वाट लावा शाळेत. गुरुजी, त्याला 2-3 रोज जमना शाळेत यायला हो. का बर जमना? का रोग आलाय? ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये उठलं की सुटलं रस पोळ्या दाबलाय आणि सडाडा हागूनच घेण्यावर हाय. हा, सडाडा हागून घेऊन आल्यावर आता एकच पर्याय हाय. हा, कोणता पर्याय हाय? त्याच्या ढोंगणाला बांधा टोपलन वाट लावा शाळेत. हागवणच लागली. टोपलं भरल्यावर का खिशात भरताव त्याचा गू आणि भरल्याला टोपलं गुरुजीच्या घरी नेऊन देतो धोंडे खावा म्हणून.